इस साल मई महीने में ही महाराष्ट्र में तेज आंधी और बारिश का सिलसिला शुरू हो गया है। आमतौर पर जून में बरसने वाली बारिश अब मई में ही नदियों और नालों को उफान पर ले आई है। कई जगहों पर खेतों में पानी भर गया और कुछ घरों में भी पानी घुसने की घटनाएं सामने आई हैं। मानसून पूर्व हो रही इस बारिश ने किसानों को पेरनी की ओर प्रेरित किया है, लेकिन कुछ किसान अभी भी उलझन में है कि पेरनी की जाए या नहीं। जिलाधिकारी आयुष प्रसाद ने किसानों से अपील की है कि जब उनके क्षेत्र में 100 मिलीमीटर से अधिक बारिश हो जाए तभी पेरनी करें। इसके साथ ही उन्होंने किसानों से किसान क्रेडिट कार्ड का उपयोग करने की अपील की है। जिन किसानों के पास अब तक किसान क्रेडिट कार्ड नहीं है, उन्हें जल्द से जल्द यह कार्ड बनवा लेना चाहिए। जिलाधिकारी ने यह भी कहा कि किसान अंतर्वर्ती फसलें भी हेले और बयाने, खाद, रासायनिक दवाइयाँ जरूरत के हिसाब से ही खरीदें। अतिरिक्त उपयोग से बचने की सलाह भी दी गई है। इच्छुक आहे सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांनी 100 मिलीमीटर पाऊस आपले शेतावर या मंडलमध्ये पडण्याशिवाय आपण कृपा करून पेरणी करू नये। दुसरी गोष्टी, सर्व शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्डचा लाभ कृपा करून घ्यावा। त्याच्यामध्ये ज्या उपलब्ध निधी आहे त्याच्यामध्ये वाढ देण्यात आलेला आहे शासनातर्फे, त्याचा लाभ सर्व सन्माननीय बलिराजांनी त्याचा लाभ घ्यावा। ज्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड काही कारणमुळे काढलेला नसेल तर कृपा करून सर्वांनी ते काढून घ्यावा। तिसरी गोष्टी, पेरणी करताना आपल्या शेतामध्ये ज्या ठिकाणी पाणी साठा जमा होतो, पाऊस पडल्यानंतर पाणी साठा जमा होतो आणि कधी काही शेतकरी त्यांच्या बांध फोडून बाजूच्या शेतकरीला त्याचं पाणी वाहून देतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी वादाच्या परिस्थिती निर्माण होतो। असा ना करता माझी सर्व शेतकरी बांधवाला माझी कडकडीची विनंती आहे की त्या ठिकाणी जलतारा नावाचे प्रकल्प आपण बांधा। नंबर 4 मुद्दा जो मला शेतकरी बांधवाला विनंती करायची आहे की जेवढी गोष्टी आपल्याला लागत असेल फक्त तेवढी खरेदी करा। जास्त प्रमाणात गरज नसताना म्हणजे कधी ज्या पीक घेताना एक गोष्टी आपला अनुभव पण येई असेल की जेवढा गरज आहे तेवढाच आपल्याला देणं पाहिजे। जास्त टाकला या कमी टाकला, ते खत असेल या इतर कुठले कीटकनाशक असेल, इतर गोष्टी असेल तर ते पर्यावरणाला आणि आपल्या पिकाला हानिकारक असतो। ते जेवढा गरज आहे तेवढाच टाका, ही माझी 4थी सूचना आहे। 5वी सूचना आहे की सर्व शेतकरी बांधवांनी आपले जो आंतरपीक म्हणजे केळीमध्ये आंतरपीक घेता येत नाही, परंतु केळी व्यतिरिक्त जो काही पीक आपण घेत असेल त्याच्यामध्ये कृपा करून सर्व शेतकऱ्यांनी आंतरपीक घेण्याबद्दल आपण सर्व लोकांनी लक्ष द्या। अशी 5 आव्हाने आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून, कृषी विभागाकडून, जिल्हा परिषदकडून करण्यात आलेलं आहे। सर्व शेतकरी बांधवांनी या विषय संदर्भात जरासा आपण सहकार्य करावं। सर, BSNLचं टावर उभारण्यासाठी शासनाने जागा उपलब्ध करून दिलेली आहे आदिवासी भागामध्ये आणि तालुक्यामध्ये, परंतु त्याकडे कुठेतरी दिरंगी होताना दिसत आहे। BSNL टावर उभा करण्यासाठी आपल्याकडे फक्त 4 ठिकाणी अडचणी आली होती, त्याच्यामध्ये आपण 3 अडचणी सोडवलेल्या आहे। एक ठिकाणी ज्या ठिकाणी म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्देश पण निर्गमित करण्यात आला, परंतु त्या ठिकाणी परत गावकरींचा वाद आणि विरोध आहे। प्रांत महोदय आणि तहसीलदारांना याबद्दल सूचना देण्यात आलेल्या आहे। हा विरोध सोडून त्या ठिकाणी BSNLचे पण विश्वासात घेऊन की तांत्रिक गोष्टी असतो की कितपर्यंत ते फायबर ऑप्टिक टाकणार, किती क्षेत्र कव्हर होणार, काही तांत्रिक बाबी असतो। तर या BSNL आणि स्थानिकांना एकमताने घेऊन त्या टावर उभा करण्याचे काम आपल्याला करायचे आहे। आज के डेटमध्ये जेवढे गावठाण क्षेत्र आहेत ते आपण पूर्णतः कव्हर केलेलं आहे। काही ठिकाणी आज आपण पाहिलं असेल की काही गावठाण विस्तारीकरणच्या, नवीन गावठाण जाहीर करण्याच्या, महसुली गाव जाहीर करण्याच्या 16-17 आदेश आता निर्गमित झाले। त्याचे वाटप पण आदरणीय सन्माननीय आमदार महोदयांच्या हस्ते करण्यात आला। या सगळ्या बाबी आपल्याकडे झालेल्या आहे। या प्रश्न लवकरात लवकर आपण BSNLचे प्रश्न पण सोडवणार आहे। इतर विकास कामामध्ये आलेली अडचणी आपण सोडवलेल्या आहे। आता फक्त BSNL, महापारेषण असं 2-3 गोष्टीबद्दल फक्त अडचण आहे। जलजीवनचे मिशन आणि काही लघु पाटबंधारे विभागाचे काय कामाचे पण काय अडचणी ते पण आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो। चोपडामध्ये मागच्या वेळी ज्यावेळी मी आलो होतो, चोपडा पाणी पुरवठा योजनेचा एक प्रॉब्लेम होता नगरपालिकाचा, त्या प्रश्न सुटलेला आणि आता काम आता आपल्याला माहिती की ते सुरू पण झालेलं आहे।